नमस्कार मित्रांनो, मी आहे मीनाक्षी. आजचे आपले मराठी संत किंवा मराठी विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले समाज सुधारक यांचे आज आपण जीवनचरित्र ऐकणार आहोत. ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या दिवशी झाला. हे थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली होती. शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना त्यांनी केंद्रस्थान दिलं होतं. पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची देखील मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली होती. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इसवी सन 1888 या साली मिळाली. महाराष्ट्राला 3 प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला. या राज्यास फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे देखील म्हटले जाते. शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. तत्कालीन समाजातील जातीभेद आणि अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्च वर्णीयांची मक्तेदारी या विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली दिसते. त्या काळाच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे खूप सुंदररित्या मार्गदर्शक ठरलेले आहेत. त्यांची ही ग्रंथ संपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्व मान्य आहे. ज्योतिबांना अपत्य नव्हते. काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले होते. ज्योतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे आडनाव मागे पडून ते फुले बनले. ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुले यांचा जन्म झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव होते गोविंदराव आणि आईचे नाव होते चिमणाबाई. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि 2 चुलते फुले पुरविण्याचे काम करीत होते. त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुढे ते फुले म्हणूनच ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून त्यांच्या नावे 712 उतारा देखील आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे देखील राहतात. ज्योतिराव केवळ 9च महिन्यांचे होते आणि तेव्हा त्यांच्या आईने शरीर सोडले, म्हणजेच नश्वर देहाचा त्याग केला. ज्योतिबांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा देखील व्यवसाय केला. इसवी सन 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे 5 ते 6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्याने महात्मा फुले यांना सेंद्रिय बुद्धिवंत असे देखील संबोधले. ज्योतिराव करारी वृत्तीचे होते. त्यास गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी देखील खूप आदर होता. ते आपला अभ्यास मन लावून करत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या ज्योतीकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे ज्योतिरावांच्या मनावर देखील कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली.
व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक, नाना वर्ण एक गाय एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं कैसे सूद. महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या काही ओळी आपण ऐकूयात. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनीही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी आपली पत्नी सावित्रीबाईंवर सोपवली. आणि यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी देखील शाळा सुरू केल्या. मानवी हक्कावर इसवी सन 1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले होते. त्याचा प्रभाव देखील त्यांच्या मनावर खूप पडला होता. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी खूप भर दिली. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होता. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाहीये आणि चातुर्य वर्ण व जातीभेद ही निर्मिती देखील मानवाचीच आहे असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. मानवाने गुण्या गोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतिरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवीय जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्वचिंतक आणि व्यक्तिमत्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इत्यादी ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधने केली. मूलभूत मानवीय हक्कांच्या आधारावरून विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे ही ज्योतिराव फुलेंनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडलेली आहेत. त्यातील काही वचने अशी आहेत की सर्व गावाच्या, प्रांतांच्या, देशाच्या, खंडांच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात स्त्री आणि पुरुष या उभयांतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवड निवड किंवा भेदभाव न करता या भूखंडावर आपले एक कुटुंब समजून एकमताने सत्य वर्तन करून राहावे. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणी मात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ देखील केले आहे. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवीय स्त्री पुरुषास धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेने नुकसान देत नाही अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्याला मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्यालाच सत्य वर्तन करणारा असे म्हणावे. हे आणि असे अनेक वचन त्यांनी लिहिलेले आहेत. 24 सप्टेंबर इसवी सन 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची देखील स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येयच होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली
तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले होते. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याच वेळी सावित्रीबाई या एका कन्या शाळेच्या शिक्षिका देखील होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्या वेळी लेखन प्रकाशनचे काम देखील केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके देखील रचली. तर सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजा विधी देखील केली. तर असे हे आपले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना मुंबईतील सभेत 1888 मध्ये महात्मा ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली. तर असे हे आपले महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर इसवी सन 1890 पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी झाला. तर मित्रांनो, आपण हे किती सुंदर असे जीवनचरित्र आज ऐकले आहेत. या जीवनचरित्रातून आपण काय शिकत आहोत? तर महात्मा ज्योतिबा फुले यांची जी मधून कळकळ होती की सर्व जाती धर्मातील लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं. तर मित्रांनो, जोपर्यंत आपण सुशिक्षित होत नाही तोपर्यंत आपण सुसंस्कृत देखील होत नाही. आज तर आपण मोठमोठ्या डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत, पण आपण आपल्या जीवनामधल्या नैतिक मूल्यांना मागे ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, शिक्षणासोबत आपल्या जीवनामध्ये नैतिकता असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्या नैतिक मूल्यांना वाढवण्यासाठी आध्यात्मिकतेची जोड असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आध्यात्मिकतेसाठी आपल्याला स्वतःला ओळखणं आणि परमात्म्याला ओळखणं तेवढंच आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, अजून पुढच्या भागामध्ये आपण नवीन आणखीन एक जीवनचरित्र घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.